हो नमस्कार रामकृष्ण दावडी सर आहे आतमध्ये बघ आतमध्ये चालते काल आमची पुढारीची मीटिंग होती ना, काल आमचा अख्खा दिवस पुण्यातच गेला. घरी आले तुम्हाला मला आले घरी आले बोलले मी ताईंच्या घरी गेलो ताई घरी नव्हते. काल आमची नेमकी पुण्याला होते आणि सर आले होते आमच्याकडे. सकाळी 10ला गेलो ते संध्याकाळी 5ला आलो. म्हणल्यावर काय करतो आम्ही तिथेच थांबलो.
कंपनी आले एक मिनिट नाही 5 मिनिट काय मस्त आता ते सगळे अडीच मिनिटाला इथं घडामोडी होत बरोबर पण नाही दिलंय शकतो लहान रिलेशन चला 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 सांगा मग चला अरे इकडे उजेडात घ्यायचं ना जरा पानी बोलो ना अंकुश तिकडे घ्या ठीक आहे त्यांचं नाव तिकडे बोला त्यांचं नाव तिकडे बोला इथे घ्या चला नाही तुम्ही नाही हो हे बाळ चला 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 हे उचलायला लागेल मी सांगतो ना ते म्हटलं होतं ते उजेडात घ्या तिथे अंधारात नाही थोडस मागे थोडस मागे अजून लेडीजला नको राजे पुढे राजे ना सचिन राजे हो या ना आज या ना पुढे रोजनाथ महाराज की जय, योगेश्वरी माते की जय। कुबेर सर थोडस मागे मॅडम
महाराज की जय। काय करू बाईट देते पुरा बघा पुरा बोलो ना बोलायला लागेल ना तुम्ही हिंदू बोला बाळा भाऊ तुम्ही बोला तुम्ही काय बोलला काय बोलणार म्हणजे नाव वन करायचं काय नाव वन करायला अरे माहिती आहे ना नाही
तू आता कशाला वेळ भेटी जाता लोकांना? 2 मिनिटं बोललं पाहिजे ना. अरे मी नाही बोलणार. बरं माईक नाही आहे. माईक नाही का? अरे दे लवकर ना. काय लेट झालं याला? हां हो वस्तूचं काय करायचं? हां मी दुसरं कोणी केलं तरी चालतं. जाऊन येतो जातो नंतर. सकाळ बोला नाही माहीत आहे वायर गेली भरपूर मोठी थांबता चालू करतो. पुढे गाडी पुढे घे ना. गाडी पुढे घे. हॅलो 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 आपण ते तो एकटा फिरतो तुम्ही पण थांबा. हॅलो या ठिकाणी गाडी पुढे घ्या. गाडी पुढे घ्या. महाराष्ट्र जनता पक्ष गाडी पुढे घेऊन 2 मिनिटं गाडी पुढे घ्या. बाहेर आहे तुम्ही बाहेर आहे का बघा? आहे थोडीशी पुढे घ्या. बाहेर बरेल एवढी. भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी महायुतीचे अधिकृत उमेदवार संतोष शिवसेना आरपीआय या महायुतीचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या प्रचाराचं नाव ठरण्यानिमित्त उपस्थित या ठिकाणी सर्व बंधू आणि भगिनींचं महायुतीच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मावळचे सन्माननीय आमदार सुरेंद्र शेख यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करा. आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेची होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक संपूर्ण असताना येत्या 2 तारखेला या निवडणुकीच्या माध्यमातून आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेशजी बेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे सहकारी आणि आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे, सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महायुतीतील प्रमुख पदाधिकारी, वडीलधारी, माझ्या माय भगिनी, सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, आज ग्रामदैवत डोळसनाथ महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलेला आहे आणि आज आपण सर्वजण महायुतीचे उमेदवार म्हणून नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाला संतोष हरिभाऊ दाभाडे यांना एक मतानं जो निर्णय झाला त्या निर्णयातून आपण सर्वजण संतोष भाऊच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहण्याच्या बाबतीतला निर्णय केलेला आहे. कमळ या चिन्हावरचा उमेदवार आहे संतोष दाभाडे हे प्रत्येकाच्या परिचयाचे आहेत. शहरामध्ये कमळ आणि घड्याळ हे देखील प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यातून आपला अध्यक्ष पदाचा उमेदवार हा महायुतीचा आहे हे घराघरापर्यंत पोहोचवणं तुम्हा आणि आम्हा सर्वांची जबाबदारी असणार आहे. म्हणून आपण 2 तारखेपर्यंत प्रचार करत असताना अवघे 10-12 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. स्पेशल भागामध्ये मी आता गणेश रावांशी बोलत होतो की 1 प्रभाग ते 8 प्रभागापर्यंत आम्ही संपूर्ण जबाबदारी घेऊन त्या भागामध्ये संपूर्ण यंत्रणा लावण्याचं काम करू
परंतु त्याचबरोबर गणेश शेठ तुम्ही असाल किंवा तालुक्याचे अध्यक्ष असाल, आपले महायुतीचे उमेदवार म्हणून संतोष भाऊ बरोबर देखील तुम्हाला प्रचाराकरता त्यांच्या सोबत फिरावं लागणार आहे। आपल्या स्टेशन भाग मिळत असताना गाव भागात देखील तेवढ्याच ताकदीनं आपल्याला उतरावं लागणार आहे। संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाची मजबूत ताकद उभी आहे आणि तेवढ्याच ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, आरपीआय असेल किंवा मित्र पक्ष असतील, हे देखील खंबीरपणाने तुमच्या मागे उभे आहेत। ही आता सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही। ही निवडणूक कशा पद्धतीने झाली, काय व्हायला पाहिजे म्हणजे आता त्यात आपल्याला जायचं नाही, परंतु आपण गाव म्हणून किंवा युतीचा धर्म म्हणून सर्वांनी एकत्रितपणानं संतोष दाभाडे पाटलांना एक चांगलं मताधिक्य द्यावं, हे देखील मी शहरातील नागरिकांना आवाहन करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये संतोष दाभाडे पाटलाच्या माध्यमातून या शहरामध्ये अधिकचा निधी आणणं, अधिकचे महत्वाकांक्षी प्रकल्प आणणं किंवा ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्याचं काम मी स्वतः असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे देखील नेते मंडळी करतील, हा विश्वास आजच्या प्रचाराच्या माध्यमातून माझ्या शहरातल्या नागरिकांना देतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अण्णा, आपण या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। नक्कीच महायुतीचे सर्व कार्यकर्ते संतोष भाऊंना प्रचंड बहुमताने विजय करतील यात शंका राहिलेली नाहीये। यानंतर राज्याचे माजी मंत्री सन्मान्य बाळाभाऊ भिगडे आपणास विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं। आगामी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तळेगावचं ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी आपल्या युतीचे उमेदवार संतोष दाभाडे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके, आपले सर्व सहकारी गणेश तात्या बिगडे असतील, गणेशजी खांडगे असतील, गणेशजी काकडे असतील, प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले युतीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधू भगिनींनो, संतोष दाभाडे प्रचाराचा शुभारंभ होत असताना आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर येणारी ही निवडणूक ही मावळच्या जनतेच्या समोर देखील एक आपलं आदर्श आपण घालून देणारी निवडणूक करण्याचा आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे। आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आज तळेगाव शहरामध्ये प्रचाराचा शुभारंभ होत असताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला विश्वास आहे, संतोष दाभाडे पाटील हे तळेगावात नव्हे तर पुणे जिल्ह्यात सर्वात विक्रमी मताने नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून येतील। एवढी मोठी ताकद आज युतीच्या माध्यमातून या ठिकाणी उभी राहिलेली आहे। तळेगाव शहरातल्या प्रभाग क्रमांक 2 मधली असेल निवडणूक, प्रभाग क्रमांक 3 मधील असेल, प्रभाग क्रमांक 5 मधील असेल, प्रभाग क्रमांक 7 मधील असेल, प्रभाग क्रमांक 8 मधील असेल, प्रभाग क्रमांक 9 मधले असेल आणि प्रभाग क्रमांक 10 मधील असेल। या 6 प्रभागातल्या निवडणुका जरी त्या ठिकाणी जाहीर झालेल्या असल्या तरी युतीच्या माध्यमातून या सर्व निवडणुका लढण्याचा आपण त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे। प्रामुख्याने या निवडणुका होत असताना तळेगाव शहराच्या दोन्ही युतीच्या सर्व प्रमुख नेते एकत्र बसून आपल्या नगराध्यक्षांच्या प्रचाराचा दौरा आणि प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराचा दौरा एकत्रितरित्या त्या ठिकाणी नियोजित करून उद्यापासून किंवा आज सकाळपासूनच सुरू झालेल्या दौऱ्याच्या निमित्ताने आपण सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे। आणि हे होत असताना 2 तारखेला त्या ठिकाणी मतदान आहे। प्रामुख्याने 30 तारखेला प्रचाराची सांगता होईल। ही सर्व होत असताना आजपासून युतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांचं परिचय पत्रक असेल, आपल्या युतीचा जो काही वचननामा असेल हा घेऊन त्या ठिकाणी प्रामुख्याने घरोघरी आपल्याला आदरणीय सत्येंद्रजी राजे दाभाडे सरकार असतील, सत्यशील राजे दाभाडे सरकार असतील आणि आपण सर्वजण प्रामुख्याने या ठिकाणी या युतीच्या प्रचाराच्या निमित्ताने घरोघरी जाऊन या ठिकाणी प्रचार करायचं काम या ठिकाणी करायचं आहे।
मी ज्यांनी या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज ठेवलेले असतील त्या युतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभं राहत असताना गणेश तात्या बेगडे यांनी काही वेळापूर्वी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी धर्म जे पाळणार नाही त्याच्यावर प्रामुख्याने दोन्ही किंवा युतीच्या माध्यमातून कारवाई केली जाईल हा देखील इशारा आजच्या या सभेच्या निमित्ताने सर्वांच्या समोर सांगू इच्छितो. शेवटी आपल्याला गाव म्हणून एकत्र आल्यानंतर आपण सर्व मिळून एकत्र निर्णय घेणार आहोत आणि या निर्णयाला जर कोणी गालबोट लावत असेल तर त्याचा युती म्हणून त्या ठिकाणी नक्कीच विचार करून कारवाई करण्याचा देखील प्रयत्न असणार आहे. भारतीय जनता पक्षाचा युतीचा महायुतीच्या माध्यमातून संत विहो आपल्या नेतृत्वात आदरणीय सुनील अण्णा शेळके यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळे एकत्र या युतीच्या माध्यमातून येणाऱ्या प्रचाराच्या निमित्ताने तळेगाव शहरामध्ये काम करू हा विश्वास व्यक्त करतो. आपल्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि प्रामुख्याने या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या ज्या कार्यकर्त्यांना ज्या ज्या प्रभागात जबाबदारी असेल नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आलेले जे आहेत त्यांनी आपापल्या प्रभागात आणि युतीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये देखील संतोष भाऊ दीपक भाऊ तुम्ही असाल सगळ्यांनी त्या ठिकाणी एकत्र फिरायचं काम करायचंय. स्टेशन भाग असू किंवा गाव भाग असू आपण सर्व मिळून आपल्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी व्हावं अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमंत सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशपरंपरा असलेले आमचे पाटील घराणे यांचे विद्यमान वंशज श्री संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी आता उभे आहे. मी आणि सत्येंद्रराजे आम्ही त्यांच्याबरोबर नेहमीच लहानपणापासून त्यांच्याबरोबर आहोत. राजघराणं हे नेहमीच जसं काय पाटीलकी होती त्यांचे पंजोबा नारायणराव आजोबा नारायणराव दाभाडे पाटील यांनी देखील आमचे जेव्हा पंजोबा वारले त्यानंतर अख्ख्या प्रॉपर्टीचं देखभाल नीट केली होती. तेच रक्त यांच्यात आहे त्याच्यामुळे विकास तळेगावचा होणार यात काही किंमत नाही. आज इथं उपस्थित असलेले सर्व नवनिर्वाचित बिनविरोध आलेले नगरसेवक यांना मी सरदार दाभाडे राजघराच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. मला विश्वास आहे या तळेगावचं नक्कीच चांगले नवीन रूप आपल्या काही वर्षात बघायला मिळेल आणि आमचे वस्ताद हे नक्कीच नगर अध्यक्ष पदावर बसतील. कारण जी खुर्ची आमच्या खापरकोंजामांनी स्थापन केली दाभाडेंनी स्थापन केलेल्या खुर्चीवर नवीन इमारतीत परत दाभाडेच बसतील एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तळेगाव दाभाडे. आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा नारळ या ठिकाणी वाढवण्यासाठी उपस्थित झालेले सर्व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे, मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश तात्या बेगडे, सत्यशील राजे दाभाडे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्र राजे दाभाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेशजी खांडगे, माजी नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष गणेशजी काकडे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आमदार सुनील अण्णा शेळके आणि बाळाभाऊंनी केलेल्या आव्हानानुसार मी देखील आपल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की आता आपल्याला फक्त 10 दिवस या ठिकाणी निवडणुकीचे राहिलेले आहेत. ज्या पद्धतीने याच्या आधी आपण सर्वजण प्रचारासाठी या ठिकाणी मदत केली, प्रचार केला, त्याच पद्धतीने पुढच्या 2 तारखेपर्यंत आपण माझ्या समवेत जे कोण आता उमेदवार आहेत महायुतीचे त्यांच्या समवेत राहून
आपण चांगल्या मताधिक्याचा विचार त्या ठिकाणी करत असताना आपले सगळे उमेदवार हे चांगल्या मताने निवडून येतील याची खात्री या ठिकाणी देत असताना आपण सर्वजण असेच काम करत राहावा आणि प्रचार करा अशी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा महायुतीचे आभार मानतो आणि आपला 12 नंबर प्रभाग या कार्यकर्त्यांना सूचना देतो. प्रभाग नंबर 12 एकच नाव वस्ताद संतोष भाऊ. वस्ताद आमचा वस्ताद होणार नगराध्यक्ष. वस्ताद आमचा वस्ताद होणार नगराध्यक्ष. वस्ताद आमचा वस्ताद होणार नगराध्यक्ष.